विद्यार्थी मित्रो, कार्य आणि ऊर्जा या पाठाच्या मागच्या भागामध्ये आपण आतापर्यंत अभ्यासलेला आहे कार्याची व्याख्या, कार्याची एकके. त्याचप्रमाणे कार्याच्या व्याख्येनुसार आपण असं म्हणलेलं होतं की जेव्हा वस्तूचं विस्थापन प्रयुक्त बलाच्या दिशेने होत असतं तेव्हा कार्य घडून येतं, किंवा जेव्हा काही वेळेस प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच असते असं नाही. अशा वेळेस कार्य कसं निश्चित करायचं हे आपण मागच्या भागामध्ये पाहिलं. त्यानंतर आपण मागच्या भागामध्ये एक तक्ता सोडवला होता ज्याच्यामध्ये विस्थापनाची दिशा आणि प्रयुक्त बलाची दिशा यांच्यामध्ये काही अंशाचा कोन, ज्याला आपण थीटा कोन असं म्हटलेलं आहे, तो थीटा कोन 0 अंशाचा, 90 अंशाचा किंवा 180 अंशाचा असल्यानंतर कार्य कसं असतं किंवा कार्य कसं घडून येतं किंवा घडून आलेलं कार्य धन कार्य आहे का ऋण कार्य आहे का शून्य कार्य आहे. त्याच धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य याच्या संदर्भातला विचार किंवा अभ्यास आपण या भागामध्ये करणार आहोत. इकडे लक्ष द्या. तुमच्यासमोर काही कृती आहेत. त्या कृती वाचून आपल्याला नेमकं त्या कृतीतील बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. पहा, पहिली कृती अशी आहे, बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे. जेव्हा एखादी गाडी एका जागेवर बंद पडलेली असते किंवा ती चालू करण्यासाठी आपण बऱ्याचदा पाहतो की रस्त्याने त्या गाडीला धक्का देण्याचं काम चालू होतं, तेव्हा गाडीच्या पाठीमागून आपण व्यक्ती धक्का देत असतात, म्हणजे गाडीचं त्या ठिकाणी जे विस्थापन घडून येतं. आता एक छोटी आकृती इथे तुम्हाला लक्षात येईल. समजा ही बंद पडलेली गाडी आहे आणि या गाडीला पाठीमागून आपण धक्का दिला तर ती गाडी अशी पुढे जाते. म्हणजे इथे कार्य घडून येत आहे प्रयुक्त आणि घडून आल्यानंतर आपल्याला दोन गोष्टीचा विचार करा. इथे प्रयुक्त केलेल्या बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा. इथे आपल्याला लक्षात येईल की इथे दोन्हीची दिशा ही एकच आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा किंवा दुसरी कृती. काय त्या कृतीमध्ये तुमच्या मित्राने तुमच्याकडे फेकलेल्या चेंडूचा झेल घेणे. समजा आपण क्रिकेट खेळत असतो किंवा इतर खेळत असताना जेव्हा आपल्याकडे एखादा मित्र चेंडू फेकतो तेव्हा तो आपण चेंडू झेलतो, तेव्हा जी कृती होते त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रयुक्त झालेल्या बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांचा विचार करावा लागेल. काय कृती होते, विस्थापन कोणत्या दिशेने होत आहे आणि बल लावल्यानंतर चेंडूच्या बाबतीमध्ये काय होतं. जेव्हा आपण झेल घेतो तेव्हा तो चेंडू आपल्या हातामध्ये विसावतो किंवा थांबतो, म्हणजे स्थिर होतो. म्हणजे तिथे त्याचं विस्थापन थांबतं, विस्थापन होत नाही. ज्या दिशे आपण जेव्हा झेल घेतो, आपण जेव्हा तो कॅच घेतो, तेव्हा चेंडूचं जे विस्थापन होत आहे त्या विस्थापनाच्या विरुद्ध दिशेने आपण त्या ठिकाणी बल लावलेलं असतं. तिसरं उदाहरण, दोरीच्या टोकाला दगड बांधून गोल गोल फिरवणे. पाठीमागे मी तुम्हाला एक उदाहरण दाखवलं होतं. मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की दोरीला मी वस्तू बांधून अशी गोल गोल फिरवली, तेव्हा वस्तूचं विस्थापन होत आहे, वर्तुळाकार मार्गाने वस्तू फिरते आहे, तेव्हा वस्तूवर लावलेलं बल आणि विस्थापनाची दिशा यांचा जर विचार केला तर नेमकं कसं आहे, जेव्हा एखादी वस्तू ही गोल फिरवली जाते, या इथे पहा तुम्ही, जेव्हा एखादी वस्तू गोल फिरवली जाते तेव्हा या विस्थापनाची दिशा ही त्या गोल फिरलेल्या गोल जे वर्तुळ तयार झालेले ते वर्तुळाच्या केंद्राकडे त्याच्यावर प्रयुक्त झालेल्या बलाची दिशा असते, परंतु विस्थापनाची दिशा ही त्याच्या स्पर्शिकेच्या दिशेने असते. इथे बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांना काही अंशाचा किंवा 90 अंशाचा कोन करतात, म्हणजे ती दिशा, दोन्ही दिशा परस्परांना लंब आहेत. त्यानंतर चौथं उदाहरण आपण घेऊ. आपण घरामध्ये आपला
गच्चीवर वरच्या मजल्यावर जात असताना जिना चढून जातो आणि जिना उतरतो, किंवा काही वेळेस आपण झाडावर चढतो. जिना चढून जात असताना एक एक टप्प्याने पायऱ्याच्या साहाय्याने आपण आपलं शरीर हे वरच्या दिशेने नेत असतो. आपल्याला लक्षात येतं की आपण भरपूर असा जिना वर चढून जात असताना आपल्याला थोडा दम लागल्यासारखा होतो, म्हणजे थोडे अधिक कष्ट झालेले आपल्याला दिसून येतात. आणि तो जिना उतरत असताना तशा प्रकारचा दम लागत नाही. कशामुळे अशा गोष्टी होतात? आपण जिना चढत असताना आपल्या शरीराचं आपण विस्थापन घडवून आणत असतो. ते घडून आणलेलं विस्थापन आपल्यावर गुरुत्वबल कार्य करत असतं. आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहोत, आपल्यावर गुरुत्वबल कार्य करत असतं. आणि जिना चढणे किंवा झाडावर चढणे, तेव्हा शरीराचं जे विस्थापन होतं ते गुरुत्वबलाच्या विरुद्ध दिशेने होत असतं. मग इथेही कार्य घडून येते, इथेही कार्य घडून येते. जिना चढत असताना आपण आपल्या शरीराचं विस्थापन घडून आणतो, ते गुरुत्वबलाच्या एकदम विरुद्ध दिशेने घडून आणतो. म्हणजे आपल्या शरीरावर प्रयुक्त झालेलं गुरुत्वबल हे पृथ्वीच्या केंद्राकडे वळत असतं, तर आपलं शरीर हे त्या केंद्रापासून दूर दूर जात असतं. जिना चढत असताना किंवा झाडावर चढत असताना तिथेही कार्य घडून येतं. म्हणजे इथे प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या एकदम विरुद्ध असतात. त्यानंतर शेवटचे उदाहरण बघा. किंवा याच कृतीमध्ये जिना चढणे आणि उतरणे, उतरताना काय होत असतं, आपलं शरीर आपण वरून खाली आणत असतो. म्हणजेच ज्या दिशेने आपलं प्रयुक्त बल गुरुत्वबल आपल्यावर प्रयुक्त झालेलं आहे त्या दिशेने आपण आपलं शरीराचं विस्थापन घडून आणत असतो. गतिमान गाडीला ब्रेक लावून थांबवणे. जेव्हा एखादं वाहन गतिमान असतं किंवा आपण सायकल चालवताना आपल्याला तो अनुभव आहे. आपण ती सायकल जर आपल्याला थांबवायची असेल तर आपण ब्रेक लावतो, ब्रेक लावल्यानंतर ती सायकल थांबते. मग ब्रेक लावणे, एखाद्या वाहनाला ब्रेक लावणे म्हणजे ही कृती सुद्धा कशी, ब्रेक लावण्यामध्ये सुद्धा काय होतं, बल प्रयुक्त होतं. परंतु प्रयुक्त झालेल्या बलामुळे त्या वस्तूचं विस्थापन होत नाही, उलट चालू असलेलं विस्थापन थांबतं. म्हणजेच हे बल कोणाच्या विरोधात कार्य करत आहे, तर विस्थापनाच्या विरोधात. म्हणजे इथे विस्थापनाची दिशा, जेव्हा एखादं वाहन ब्रेक लावून थांबवलं जातं, सायकल ब्रेक लावून थांबवली जाते, तेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या विरुद्ध असते. इथे बल आणि विस्थापन यांच्या दिशेबद्दल आपण या कृतीबद्दल आपण चर्चा केली. इथेही प्रत्येक कृतीमध्ये बलाची क्रिया होते, इथेही प्रत्येक कृतीमध्ये बलाची क्रिया होते. इथेही विस्थापन घडून येतं, म्हणजेच कार्य सुद्धा घडून येतं. म्हणजेच कार्य सुद्धा घडून येतं. परंतु घडून आलेलं कार्य घडून येत असताना आपण जेव्हा विचार करू या सर्व कृतींमध्ये प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा याचा जर विचार केला तर काही कृतीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकच आहे. प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकच आहे. आणि मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलेलं आहे, आपण तो तक्ता पूर्ण करत असताना पाहिलं, जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकच असते तेव्हा त्यांच्या दोन्हीतला कोन, म्हणजे प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांच्यामध्ये होणारा कोन, ज्याला थीटा कोन असं आपण म्हणतो, तो थीटा बरोबर 0 असतो. आता जे पहिलं उदाहरण आहे, या पहिल्या उदाहरणामध्ये बंद पडलेल्या गाडीला धक्का देणे, इथे आपल्या प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकच दिसून येते. दुसरं जे उदाहरण आहे, चेंडूचा झेल घेणे, इथेही मात्र प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या विरुद्ध आहेत. त्यानंतर दोरीच्या टोकाला बांधून गोल फिरवणे, ही जी कृती आपण मागच्या एका भागामध्ये पाहिली होती, तेव्हा प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा परस्परांना लंब असतात. जिना चढण्याच्या कृतीमध्ये प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या विरुद्ध असते. जिना उतरण्यामध्ये प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही एकच असते. तर गाडीला ब्रेक लावून गाडी थांबवणे, गतिमान वाहनाला ब्रेक लावून वाहन थांबवणे, याच्यामध्ये सुद्धा प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशेचा जर विचार केला तर प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा ही परस्परांच्या विरुद्ध असतात. मग इथे जे कार्य घडून येतं त्या कार्याला, याच्यामध्ये धन कार्य आहे, ऋण कार्य आहे आणि शून्य कार्य सुद्धा आहे. आता कोणतं कार्य धन कार्य म्हणायचं पहा. जेव्हा आपण धन कार्याची व्याख्या आता दिली,
धन कार्य. बघा, जेव्हा बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच असते, आपण असं म्हणू इथे प्रयुक्त बलाची दिशा प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा एकच असते. मी इथे कंसामध्ये लिहितो थीटा बरोबर 0. म्हणजे थीटा हा काय, कोन. प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा यांच्यामधला कोन, त्याला आपण थीटा म्हणू. जेव्हा दिशा एकच असते, आता आपण समजा ही आहे प्रयुक्त बलाची दिशा आणि याच दिशेने वस्तूचं विस्थापन होत असेल, म्हणजे दोन्हीची दिशा एकच आहे, तेव्हा त्या दोन्हीतला कोन हा 0 असतो. प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा एकच असते, तेव्हा घडून आलेल्या कार्याला तेव्हा प्रयुक्त बलाने, असं लिहू आपण, प्रयुक्त बलाने केलेले कार्य धन कार्य म्हणतात. तेव्हा प्रयुक्त बलाने केलेले कार्य हे धन कार्य म्हणतात. प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा एकच असते, तेव्हा प्रयुक्त बलाने केलेले कार्य हे धन कार्य म्हणतात. मग या उदाहरणामध्ये गाडी, बंद पडलेली गाडी जेव्हा ढकलल्याचं आपण उदाहरण घेतलं, ते धन कार्याचं उदाहरण आहे. त्यानंतर कार्याचा दुसरा प्रकार ऋण कार्य. कार्याचा दुसरा प्रकार ऋण कार्य. ऋण कार्य. बलाची दिशा म्हणजे प्रयुक्त बलाची दिशा आणि विस्थापनाची दिशा परस्परांच्या विरुद्ध असते. आपण अशी व्याख्या लिहू, प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा परस्परांच्या विरुद्ध असते. परस्परांच्या विरुद्ध असते. विरुद्ध असताना थीटा किती असतो? थीटा बरोबर 180 अंश. म्हणजे समजा विस्थापनाची ही दिशा आहे आणि त्याच्यावर प्रयुक्त झालेल्या बलाची दिशा ही आहे, म्हणजे हे असेल बल आणि हे असेल विस्थापन. अशा वेळेस काय होतं, घडून आलेल्या अशा वेळेस हा जो दोन्ही दिशेमधला कोन आहे तो जे कोन असतो तो 180 अंशाचा असतो, परस्परांच्या विरुद्ध असतो. अशा वेळेस परस्परांच्या विरुद्ध असते या अशा वेळेस प्रयुक्त बलामुळे घडून आलेले कार्य प्रयुक्त बलामुळे घडून आलेले कार्य ऋण कार्य म्हणतात. अशा वेळेस प्रयुक्त बलामुळे घडून आलेली कार्य हे ऋण कार्य म्हणतात. आपण घेतले उदाहरणामध्ये ऋण कार्य कोणतं आहे? जिना वर चढणे. तिथे गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने आपण म्हणजे विस्थापन होत असतं. झाडावर चढणे हे गुरुत्व बलामुळे केलेलं कार्य 0 आहे. त्यानंतर
जिनावर चढणे हे गुरुत्वबलामुळे केलेले कार्य शून्य कार्य आहे, परंतु जिना उतरणे किंवा झाडावरून उतरणे हे मात्र गुरुत्वबलामुळे केलेले कार्य हे धन कार्य आहे. त्यानंतर तिसरं आहे शून्य कार्य. शून्य कार्य शून्य कार्य केव्हा केव्हा होतं शून्य कार्य? जेव्हा प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा परस्परांना लंब असतात. प्रयुक्त बलाची दिशा व विस्थापनाची दिशा परस्परांना लंब असतात. परस्परांना लंब म्हणजे इथे थीटा किती असतो? थीटा असतो 90 अंशाचा. परस्परांना लंब असतात किंवा प्रयुक्त बलामुळे विस्थापन होत नसेल. प्रयुक्त बलामुळे विस्थापन होत नसेल तर त्या प्रयुक्त बलामुळे घडून आलेले कार्य हे शून्य कार्य म्हणतात. शून्य कार्य म्हणतात. म्हणजे प्रयुक्त बलाची दिशा आणि त्याच्या वस्तूच्या विस्थापनाची दिशा ही परस्परांना लंब असेल तेव्हा त्या प्रयुक्त बलामुळे घडून आलेले कार्य हे शून्य कार्य मानलं जातं. आपल्या आत्ताच्या उदाहरणामध्ये दोरीला आपण दगड बांधून दोरी जर गोल गोल फिरवली तिथे मात्र घडून आलेलं कार्य हे शून्य असतं. कारण आपण ही कृती अनेकदा मागच्या भागामध्ये पाहिलेली आहे. असं वर्तुळाकार भ्रमण होत असतं तेव्हा बलाची दिशा ही असते आणि विस्थापनाची दिशा ही असते. ते परस्परांना लंब असतं तेव्हा हे घडून आलेलं कार्य हे शून्य कार्य असतं. किंवा बल लावलेलं आहे परंतु विस्थापनच होत नाही अशा वेळी सुद्धा घडून आलेलं कार्य हे शून्य कार्य असतं. हे झाले धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य. हे प्रयुक्त बलाची दिशा आणि त्याच्या विस्थापनाची दिशा याच्यावर हे धन कार्य, ऋण कार्य आणि शून्य कार्य कोणतं आहे ते अवलंबून असतं.